सगळं कसं विचित्रच वाटतंय. त्यात हिचं पाऊल बी उचलणं झालंय. जानकी, अगे ये जानकी, उचल की पावलं पटाटा. अगं कडूस पडायला लागले. काय भान बिन आहे का नाही तुला? भान नसाय काय झालं? आणि एखादा दिवस उशीर झाला तर काय होतं या? उद्या सवड नाही गावायची, निप्पाणीला जायची आहे मी. निप्पाणीला? होय. अहो गिरजेची जाऊ आणली नाही का परवा दिवशी? तिची माती आहे उद्या. अगं अगं काय 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 झालं? काय काटा बिटा लागला काय? होय हो. काटाच लागलं वाटतं. कुठल्या पाव तोंडाला माझं लगत लागायला लागले कुणास ठाऊक. ऐक बस बस मी बघतो, थांब. आलं पाय हलवू नकोस की, थांब. सावकाश तिच्या माळीला चांगला शिरेपर्यंत घुसल्याला वाटतं. जानकी, अगं आज आमुषा आहे ना? अहो आजची आमुषा खरी नाही, उद्याची भरीची आमुषा ती खरी म्हणायची. पण काय हो असं काय विचारतायस ते? अगं खुळे, चिरमुर फुटाण्याच्या जागेवर बसलो ना आपण. नाही की हो, येताना चिरमुर फुटाणं ठेवलेच नव्हती तर. ध्यान कुठे आहे माझ्या? काय हो तुम्ही बी असं कसं विसरला सा? माहिती नाही रे तुम्हाला ही बाधिक जागा आहे ती. बिन काय ठेवता पुढं कसं जायचं आता? काय होईत नाही, तुला सोडतो आणि मी येतो माघारी परतून. नाना उठल्या का नाही अजून? ती नाही, धारा काढून झाल्या तरी बी तिचा गोट्यात अजून पत्ता नाही. अरे उठली असेल ती कवाचीच, माग बंब पिटवत असेल बघ. अहो नाना, रातभर तापानं भणभणत्या आणि बडबडत्या. असं रातच्याला तर बरी होती की. जानके, अगं आवरलंस का नाहीस? 2 वेळा त्या बायका बोलवून गेल्या तरी बी तुझा अजून आठवण की. जीव मोक्षी होतू नंदमतो आउंदू काटी बेटे इल्ला. नाना वेळ नाहीये माझ्याकडे. अमावस्येचा शुभ दिवस आहे आज. एक काम पूर्ण करायची आहेत मला. आदक नानू इत्तु गिड्डा हिंडदेन नंद हसू हि जीवगे इत्पत अंतीद. नाना बघितलंस का? अहो असं विचित्रच बडबडत्या रातपासनं. ए जानके, तिकडनं आल्यावर बघ कामाचं. ह अगं मातीचा कार्यक्रम आहे, किती उशीर लागतो त्याला. आवडेल लवकर, 4 घास खात तिथंच आणि आलीस की मग कर आमचं जेवण. वय वय, अगे सगळ्या बायका निघाल्या, तू नाही गेलीस तर दिसायला बरं दिसायचं नाही ते. आणि हे बघ, निवदाची पिशवी न्यायची विसरशील बघ. हा ती कशी विसरेन? आज नैवेद्याचीच वाट बघतोय मी. नुसत्या चिरमुऱ्या फुटाण्यावर भागणार होय? आज सगळे नैवेद्य आणणार. अंडी कोंबडी कशाचीच ददात नसणार. जायला पाहिजे मला, वेळ खूप झालाय. वय वय, मग जा तर झटक्यात. म्हण म्या बी जाऊन येतो हिरीवर न. इंजनाला बी नारळ द्यायला पाहिजे आज. बर तू बी कोल्हापूरला जातोस ना? होय तर निघतोयच बघा. हा 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 हा. अरे हच्च अमावस्या रंग नंदाता हिन चालू अगोदयांती.
अशा अंधारात का बसलायचा? मोहन, अरे आलास, बरं झालं बाबा. नाना, अहो काय झालंय? असं घाबरलायसा का? आणि जानकी कुठे? जानकी हे हाय की, हातच आहे. खरं पुरा मोहन, तू सकाळी गेलास, तुझ्या मागनं बी हिरीव गेलो. आल्यावर वाटलं कालचं शिळपाक काय असेल ते खायचं आणि मोकळं व्हायचं. तुझी बायको गेली असेल बातीला, पण बघतो तर काय, हे घरातच आहे. काय? होय, हे चित्र वागायला लागल्या, भान नसल्यागत बडबडतीया. सकाळपासून एकाच जागेला बसली ती, अजून तशीच आहे बघ. हाक मारली की भडकल्यागत करतीया. होय, तिचं वागणं काय कळण झाले बाबा. काय सांगतायसा? ए जानकी, बोलू नकोस. वेळ कमी राहिलाय, जायला पाहिजे. सांगितले ओढ्याला, पिंपळाच्या जाग्याला. आज भरेल माझा रंग. सकाळपासून हेच चालू आहे पोरा. मला तर जरा एक प्रीतच वाटते बघ. जानकी, अगं काय डोसकं बिस्कं फिरलं का काय तुझं? हा, सकाळचा ताप उतरला का नाही अजून? बघू. मी तुझी जानकी नाही. जानकी काय? जानकी आडवा येऊ नकोस. कोणाची दिशा आहे मला अडवायची? नाना काय झालं रे? जानकी, नवऱ्याचा गळा धरतीच वाईट फोड. रात्रीपासून माझ्या सुनाला त्या पिपळावल्या झोटेंगानं धरलंय बघ. बांधीच्या पिपळावरच होती. तू तर कानडा संगीत आहे की रे. वय मर्दा, रातच्या इरेला हे जर झाड इथलं सोडलं तर ही बाई काय हाताला लागायची नाही. आता बघ की काय अवस्था झाली आहे तिची. वय वय खराय पांडवा, ही काय आम्हाला आटपायची नाही. तिला देवाऱ्याच्या खोलीतच कोंडूया. चल, 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 चल. किसना, अरे रात्रीचा प्रकार बघितल्यापासून रातभर झोप नाही मरता. नेमकं काय झालं असेल रे मोहन्याच्या बायकोला? पांडपा, माझा बी डोळ्याला डोळा नाही मर्दा. अरे एकटी बाई आपला दोघा चौघांना आठवणा. आयरी मिठीला आणलेले का सगळ्याच तिनं. होय होय तर. आणि कार मर्दा तात्की बसायची वेळ आली नुसती बघून. आता काय प्रकार असेल हो, एवढं बी समजना होय तुला? म्हणजे अरे कशी बडबड करी ती, बघितलं नव्ह का? 100% मोहन्याच्या बायकोला लागारलंय जाम. यात तिळ मात्र शंका नाही बघ पांडपा. किसना, अरे तिला लागलंय का दुसरंच काय झालंय हे तुला काय माहित रे? हे बघ, एखाद्या गोष्टीचा जर जास्त विचार केला किंवा कुठल्या तरी घरच्या गोष्टींचा मनावरती जादा ताण झाला तरी सुद्धा असं घडू शकतं बरं का. म्हणजेच अशा काही विचारांनी तिचा स्वतःवरचा ताबा सुटला असेल, म्हणजे कदाचित, मला वाटतंय बरं का. नाही 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 नाही, किसना म्हणतोय तेच बरोबर आहे. अरे असलं लय प्रकार आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितल्यात. तिला लागारलंच असणार. अरे विज्ञान खूप पुढे गेलंय, फक्त तुम्हीच मागे राहून असल्या थोतांड गोष्टींची पाठराखण करताय. श्रीपाद, मोहन्याच्या बायकोला काय तुझं विज्ञान सरळ करणार आहे होय? होय बा, होय, विज्ञानच करू शकते. अरे तिला एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे नेण्याची गरज आहे. हे बघा, तिच्यावर योग्य ते उपचार झाले ना तर ती पूर्णपणे पूर्ववत होईल. अरे विश्वास ठेवा माझ्यावर. अरे तुझ्या त्या तज्ञाकडे खुळ लागल्यावर नेत्यात रे, झपाटल्यावर नाही. नाहीतरी काय, मी सांगतोय ते ऐक. तिला मेतक्याला न्यायला लागणार, त्या बेगार पर्याय नाही. निघलं तर तिथंच निघणार हे. अरे काहीही बोलताय तुम्ही. अरे तिला उपचाराची गरज असताना नको त्या गोष्टींकडे घेऊन जाताय तुम्ही.
श्रीपाद, अरे मेतक म्हणजे काय वाटलं तुला? एक खांब स्वर्गात आणि दुसरा मेतक्यात उगच म्हणत्यात वय. लई जागृत आयो बाळू मामाचा खांब, हिला तिकडच न्यायला लागतीया बघ. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे बहुदुस्तारे कृपया परी पाही मुरारे. अलख निरंजन, अलख निरंजन. नमस्कार नाथबाबा, अगदी योग्य वेळेला आपण आलो. अंतहास्ति प्रारंभः. हे मानवांनो, चिंतित समस्या जीवाला प्रारब्धापासून अंतरित ठेवतात. तुम्हा सगळ्यांचे चेहरे मला हेच संबोधित करत आहे. नाथबाबा, तुम्ही तर सर्वज्ञानी अंतर्यामी आहात. गावात घडलेला हा कालचा प्रकार आपण जाणतच असाल. माझी एक शंका आहे. एक आत्मा दुसऱ्या जीवाला ग्रासतो, यात कितपत सत्य आणि तथ्य आहे? अलख. जीव 84 लक्ष योनीमध्ये भटकत असतो. या जीवाला मोक्ष प्राप्तीसाठी विधात्याने मानव जन्म दिला आहे. पण योग्य कर्माअभावी मोक्ष प्राप्तीस वंचित झालेले आत्मे ही पण एक प्रेत योनीच आहे. काय? प्रेत योनी? होय. मनुष्य जातीप्रमाणे याही प्रेत योनीच्या अनेक जाती आहेत. हडळ, सबंध, खवीस, वेताळ ही नावे तर तुम्हास माहीतच असतील. पण त्याही पुढे कर्ण पिशाच, ब्रह्मराक्षस यासारखे शक्तिमान प्रेतात्मे मानवाला पिडून राहतात. गिरा, चेटकीन, हकाट्या, मानकाप्या, अलवंतीन, जखीन, दाखीन अशी दुष्कर्म करणारे आत्मे शरीराअभावी कोणतीही गोष्ट उपभोगू शकत नाहीत. म्हणूनच एखाद्या कमकुवत जीवाला ते आपले लक्ष बनवतात. म्हणजे हे सगळं सत्य मानायचं तर? सत्य आणि असत्य उमगण्याची क्षमता सामान्य माणसात नाही. याचा दृष्टांत तुम्हाला होईलच. चला माझ्या बरोबर. अरे मर्दा, वड्यावरला उतारा टाकलायस ना? सुनबाईची अवस्था बघवणार आहे मला. योगी उतारा ठेवलायस आणि रानूबाईने सांगितल्याप्रमाणे वाहत्या पाण्याला जळत वागणी सोडल्या. तुम्ही काय बी काळजी करू नका सर. म्हणून सुटका येत नाही जानकीची. होय होय होय. अलख निरंजन. जय जय श्री गुरुदेव दत्त. ओम नमो शाबरी देवतां नमः. नाथबाबा, 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 थकलो आम्ही. चिंता करू नकोस. गुरूंच्या कृपेने सर्व काही ठीक होईल. ए गोसाव्या, मला बाहेर काढा दे. तू त्रास होता मला बाहेर काढ. मला बेट्ट गिरू, बेट्ट गिरू. दारुगड. उघडा तो दरवाजा. नाथ बाबा, नग नग, दार उघडणं काही इष्ट नाही. अलख, उघडा दरवाजा. हा, उघडतो उघडतो. अलख. आंख बंद
या राधिनी जातोय पण मला घरी दगड भेटतो. अरे मूर्खा, आयुष्यभर तू चुकीच्या मार्गाने चालत राहिलास. तू अतृप्त प्रेतात्मा म्हणून वन वन फटकत आहेस. काय वागलो मी वाईट? नंद येईन बंदा. प्रत्येक मनुष्याला असंच वाटतं. जो तो आपल्या मनातील कपट, कारस्थान आणि डोळ्यांच्या माघारी केलेली दुष्कृत्ये सोयीस्कररित्या विसरून सारं काही अलबेल चालला आहे या भ्रमात राहतो. परिणामी थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे आपल्या पापांचा घडा केव्हाच भरला आहे याची जाणीव ती मात्रही होत नाही. तूही तसाच विसरस. दारू, जुगार, बाई याचं व्यसन आणि वासनांनी बरबटलेला तू स्वतःचा संसार मोडून खाल्लास. आयुष्यभर पत्नीची अवहेलना केलीस. पैशासाठी खोटं बोलून लोकांची हातोहात फसवणूक केलीस आणि शेवटी वैफल्यग्रस्त होऊन स्वतःच्याच हाताने स्वतःला त्या पिंपळाच्या झाडाला लटकवून आत्महत्या केलीस. हौदू नाथ दादा, हौदू नाथ पिढवणी ನನಗೆ ಬಿಡಿಸ. मग मला मुक्ती कशी मिळणार बाबा? सांगा मला मुक्ती कशी मिळणार? तुझी आणि माझी या जन्मात भेट झाली. यातच तुझा मोक्ष काळ जवळ आला आहे. निरंजन. जानकी असा धीर सोडू नकोस ग. होईल सगळं नीट. स्पर्श करू नकोस. माझी सून हळव्या मनाची, साध्या भोळ्या स्वभावाची, कधी कुणाबद्दल वाईट वंगाळ विचार सुद्धा मनात आणला नाही तिनं. तरी मी तिच्या नशिबाला असा बोल का? कर्म प्रधान विश्व करी राखा. जो कस करेई सो तस फल चाखा. या परमेश्वर निर्मित कर्म नियमात कोठेही किंचितही अपवाद अथवा पळवाटा नाही. अरे 100 अपराध भरलेत तेव्हा शिशुपाल मारला गेला. राजा अंबरीशाचा अपराध केल्यामुळे दुर्वास ऋषींच्या मागे लागलेले सुदर्शन चक्र दुर्वास 3 लोकात पळाले तरी त्यांचा सतत पाठलाग करत राहिले. त्याचप्रमाणे आपले कर्म कृत्य आपण जाल तिथे आपला पाठलाग करत राहतील. आपण तर साधे मानव. तुझ्या सुनेने गत जन्मात दुसऱ्यांना दिलेल्या पीडांचे फळ पक्व होऊन तिलाच या जन्मात पीडा देत आहे. नाथबाबा, मग सद्गुरू अशा जीवांचे कसे रक्षण करतील? यासाठी माझ्या नवनाथांचे गुरु श्री दत्तात्रय स्वामींचे गाणगापूर त्रिखंडात प्रसिद्ध आहे. गाणगापूर? पण ते लईच लांब आहे हो नाथ बाबा. बाबा, त्या परास बाळूमामांच्या आदमापूर जवळचं मेतका आम्हाला जवळ आहे हो. सद्गुरु बाळूमामांचा आशीर्वाद हे विघ्न तारून नेईल. अलख निरंजन, अलख निरंजन. मोहन, उद्याच्या उद्या मेतकेला जायची तयारी कर. होय नाना, जानकीला मेतक्याला घेऊनच जाऊया.
संत बाळूमामांच्या नावानं चांग भले, हरसिद्धाच्या नावानं चांग भले, हरसिद्धाच्या नावानं चांग भले. रांडेच्या सोडतोस का नाही ना? बाळू मामानं रोवलेल्या या खांबाखाली तुझ्यासारखे अशी कित्येक पिशाचे पळवून लावल्यात. ह्यो नुसता खांबच नाही तर कर्मदंड आहे, कर्मदंड. मान सोड, सोड म्हणते नव, मान सोड. हरसिद्धाच्या नावानं चांग भले, संत बाळूमामांच्या नावानं चांग भले. अरे खुल्यानो, माझ्या पाया पडण्यापरास स्वतःच्या आईबाच्या पाया पडा. या कलीत आजारानं माणसं मरण्यापरीस माणसंच माणसाला जित्यापणी मारायला लागल्यात. भाऊ बहीण बी वळकणात. परक्या बाईवरील नजर हटना, पण लक्षात ठेवा, पुढच्या जन्मी तुमचं डोळं बी जाग्यावर राहणार नाही. दांडगाईनं बळकवशिला तर मुळं पांगळहून जलमशिला. रगात नाशिवशिला तर कॅन्सर घेऊन जन्माला येशिला. वाईटानं पैसा मिळवशिला तर अनेक आजारानं गोळ्या खाऊन तडफडून मरशिला. या जन्मात वाईट कर्मांचा दंड कुणालाच चुकलेला नाही, होय कुणालाच चुकलेला नाही. हरसिद्धाच्या नावाने सांग भले, बाळूमामाच्या नावाने सांग भले.